त्याच्यातला मेन कारण वाय भाषेला यांना माहित होतं हे पोरं करून चालले. आर्थिक पुरवठा वाय भाषेचा धंदाच हा होता, काय मुकादमाला उचली द्यायचा आणि त्यातल्या याने नाही दिलं की सुदर्शन गुलेला यांना पकडून आणायला लावायचं आणि कुठंतरी कोणतं तरी एरिया आहे, कोणती जागा आहे टाकळीच्या एरियामध्ये, टाकळीच्या एरियात पाचंबा वस्ती, पाचंबा वस्ती त्या वस्तीवर नेऊन माणसं बदलायचे. वस्ती म्हणजे निर्मनुष्य जागा. हा पथक त्यांच्या कार्यरत आहे का नाही तेवढी चौकशी करा. पथक नसलेला एक आरोपी, एक काय 10 काय आरोपी, आरोपी नाही सापडला मग हे तयार झाला याच त्यावेळेस काहीच रेकॉर्ड तयार केलं नाही. करू द्या ना, नाही करू द्या. हा तयार आहे का? तयार आहे. मग कधी जायचं ह्याच्या? पण हे काय होतंय, आपण जसं सगळं गाव किंवा आपण सगळे पुढे येऊन हे केलं ना, त्या लोकांना एवढी भीती आहे की ते जर बाजाराला गेले, आता बी केसला ही घटना गेल्या वर्षीची, असं महाग इकडे बघते की कुणी आपल्याला धरतय का, मारतय का. नाही पण ह्यांनी पुढे यायला पाहिजे, यांनी पुढे यायला पाहिजे. पण आता ह्यांची अडचण अशी झाली की तू म्हणला होता त्या दिवशी, म्हणलं होतं आपण, पण त्याच्याकडे तो व्हिडिओ सापडला. त्याच्या दवाखान्यामध्ये जाऊन आरोपीनं त्याला दाब दडप केली की तू वाचलास ह्याच्यातच मोठे पण समज, नाही तर आता तुला मारून टाकतो ना आम्ही. तो व्हिडिओ नाही, पण त्याच्या दवाखान्यातले पेपर वगैरे आहेत ते आपल्याला दाखवता येतील. समजा तो बोलायला तयार आहे, त्याला आज तयार करतो संध्याकाळपर्यंत. आज ना समोर येईल, आज संध्याकाळपर्यंत त्याला महाग लागून त्याला समोर आणतो. त्यांनी जे घटना घडली ती सांगू द्या, तीच सांगू द्या आणि तीच घटनेचे FIR घेऊ द्या. आणि पेपर आहेत त्याचे, हो दवाखान्यातले पेपर आहेत, लागले किती, त्याला असा पूर्ण असा खड्डा आहे, असा असं सध्या पूर्ण दांडा टाकलाय त्याच्या डोक्यात, मारले, आणि तो हजर होता स्वतः मेन माणूस तिथे या घटनेतला मेन माणूस आलेला आहे आणि म्हणतोय की वाचलास त्याच्यात मोठे पण समज तुझं. स्वतः पोलीस नाही, आरोपी म्हणला तो, 1 नंबर आरोपी. तो येऊन म्हणला इथं, पण ह्यांनी FIR करायला पाहिजे ह्या माणसं. घटना घडली म्हणून ही पुढे आली. त्या वायबशीच्या भावाला मारलेलं आहे, त्याची देखील असेच हाल आहेत. इथं आलेला तो हाताच झालो. म्हणलं आमच्याकडे काहीच नाही, पैसा नाही, पाणी नाही, हिंमत नाही, डेअरिंग होत नाही, काय करायचं. कथा सांगण्यासाठी आलते की आम्ही तुमच्या दुःखात नाही, पण ही याला संध्याकाळपर्यंत तयार करू. त्याचं आपलं 4 दिवसापूर्वीच बोलणं झालं. 4 दिवसापूर्वी आपण अल्पसंख्याक गरीब आहे, तो SC समाजाचा माणूस आहे, केली पाहिजे ना त्यांनी, पुढे येऊन केस केली पाहिजे. त्याच्यात महत्वाचं सगळ्यात गंभीर काय आहे, हा पोलीस स्टेशनला गेलेला आहे, पोलीस स्टेशनहून हाकलून लावलाय, पोलीस स्टेशन मध्ये महाजन बसवलेला त्यांचे असं सगळं रक्त गळतंय, बादलीभर रक्त गेलंय त्याचं. 10-12 जण ह्यांचे असे होते की हे पोलीस स्टेशन त्यांना विचारल्याशिवाय कसलीच कारवाई करीत नव्हती. ह्यांना ज्यावेळेस समजा एखाद्याची केस घ्या म्हणतील त्याच वेळी ह्यांना केस घ्यायची, जर त्यांना सांगितलं ते केसच घेत नव्हते. विश्वास संपला ना हे पोलीस नियंत्रणावरचा गोरगरिबाचा. बिहायला लागली तर काहीच नाही म्हणते, काय खरं नाही म्हणते तालुक्यामध्ये. म्हणजे अशी माणसं झाली लोकांनी, नकोच जायचं. त्यांची यादी तर दे बाबा मला लवकर. कृष्णा आरोपी, कृष्णा जे आंधळे आहे त्याच्या मित्र आहेत जवळचे, समज की कृष्णा आंधळे म्हणजे लय मोठा कुख्यात गुंड आहे. किंवा आज बी पोलिसाला चकमा देतो. पहिले बी 1.5 वर्ष त्यांनी पोलिसाला 307 करून चकमा दिला. अजून बी ह्यांना अजून बी फरार राहू शकतो. मग ह्यांचा दात आरोपी जर नाही धरला यांनी पोलीस प्रशासनाने किंवा SITची यादीने, तर अजून यांचं मनोबल वाढायला लागलं बाकीच्याच. किंवा जर अटक करून मागे टाकला असता यांच्या बरोबर, तर हे 3 म्हणजे जे ह्याच्यावर जो कोयत्याचा वार झाला, वार झाला मोहितेवर, अशोक मोहितेवर झालं. कृष्णा आंधळेचे येणार आहेत माझ्या मोहित्यांचे याला. त्याचा वाढदिवस होता, वाढदिवसाचे थिएटर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी त्या मोहितेवर वार केली त्यांनी. जे जर आरोपी अटक झाला, तर आज मला जर अटक झाली तर माझ्या मागाशी बोलणार नाहीत ना. त्यांना वाटेल आपण मोरेला अटक केला, आपण काय बोलावं. कसं ह्यांच्यात भीती राहिली नाही. ह्यांना अजून वाटतं आमचा जे आरोपी आहे लय चॅप्टर आहे. पोलीस यंत्राची नाचकी व्हायला नाही ह्याच्यामध्ये. एक आरोपीला असा कोणता लय दावत खुदच्या डोळीतला का काय. कसं यांना तर आरोपीला अपमान ती काही राहिलं नाही. फक्त एका समाजाचं काम करायचं, फक्त त्याच्यामध्ये त्यांना
मित्रांनो, एकंदर अशी परिस्थिती आहे. अगदी दलित समाज सुद्धा सुरक्षित नाही, प्रत्येक समाज असुरक्षित आहे. आणि मित्रांनो, ही आहे कराड गँगची दहशत आणि ही मोडीत निघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यासाठी हा लढा आहे. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू, जय शिवराय, जय भीम.